तुमचा पहिला प्रश्न आहे, पृथ्वीच्या हालचालीची दिशा कोणती आहे? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए पश्चिम ते पूर्व, ऑप्शन बी उत्तरेकडून दक्षिण, ऑप्शन सी पूर्व ते पश्चिम, ऑप्शन डी दक्षिण ते उत्तरेकडे. पृथ्वी स्वतःच्या अक्षाभोवती फिरते त्याला परिवलन म्हणतात. पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. याच कारणामुळे आपल्याला सूर्य, चंद्र आणि तारे पूर्वेला उगवून पश्चिमेला मावळताना दिसतात. वरच्या बाजूने पाहिले तर ही हालचाल घड्याळाच्या काट्याच्या उलट दिशेने असते. तुमचा दुसरा प्रश्न आहे, भारतातील सर्वात खोल तलाव कोणता आहे? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए उलर तलाव, ऑप्शन बी चिल्का तलाव, ऑप्शन सी मानसबाल तलाव, ऑप्शन डी दल सरोवर. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी मानसबाल तलाव. तुमचा तिसरा प्रश्न आहे, गंगा नदीची एकूण लांबी अंदाजे किती आहे? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए 1500 किलोमीटर, ऑप्शन बी 2000 किलोमीटर, ऑप्शन सी 2525 किलोमीटर, ऑप्शन डी 3000 किलोमीटर. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी 2525 किलोमीटर. तुमचा चौथा प्रश्न आहे, चिल्का सरोवर कोणत्या राज्यात आहे? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए ओडिशा, ऑप्शन बी आंध्र प्रदेश, ऑप्शन सी पश्चिम बंगाल, ऑप्शन डी तमिळनाडू. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए ओडिशा. तुमचा पाचवा प्रश्न आहे, लोकटक तलाव कुठे आहे? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए मणिपूर, ऑप्शन बी आसाम, ऑप्शन सी मेघालय, ऑप्शन डी नागालँड. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए मणिपूर. तुमचा सहावा प्रश्न आहे, केरळचे मुख्य बंदर कोणते आहे? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए कोच्ची, ऑप्शन बी चेन्नई, ऑप्शन सी विशाखापट्टणम, ऑप्शन डी मुंबई. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए कोच्ची. यालाच अरबी समुद्राची राणी म्हणतात. तुमचा सातवा प्रश्न आहे, भारतातील सर्वात मोठे बंदर कोणते आहे? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए मुंबई, ऑप्शन बी चेन्नई, ऑप्शन सी कोलकाता, ऑप्शन डी कांडला. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए मुंबई. तुमचा आठवा प्रश्न आहे, कोणत्या ग्रहाला पृथ्वीचा जुळा ग्रह म्हणतात? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए मंगळ, ऑप्शन बी शुक्र, ऑप्शन सी बृहस्पती, ऑप्शन डी शनी. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी शुक्र. तुमचा नववा प्रश्न आहे, कोणत्या वनस्पतीला स्पर्श केल्यानंतर व्यक्ती आत्महत्या करते? तुमचे ऑप्शन आहेत ऑप्शन ए सिरस, ऑप्शन बी जिंपी, ऑप्शन सी कंटोला, ऑप्शन डी भोजपात्रा. जगातील सर्वात धोकादायक वनस्पतींपैकी एक म्हणून जिंपी या वनस्पतीचा उल्लेख केला जातो. या वनस्पतीला सुसाईड प्लांट असेही म्हणतात. ही वनस्पती प्रामुख्याने ऑस्ट्रेलियातील ईशान्येकडील वर्षावनांमध्ये आढळते. खरं तर या वनस्पतीचा स्पर्श केल्यावर ती व्यक्ती स्वतःहून आत्महत्या करतेच असे नाही, तर त्यामागील कारण त्यांचे असह्य दुःख आहे. या वनस्पतींच्या पानावर आणि फांद्यांवर सुईसारखे अतिशय बारीक केस असतात. स्पर्श होताच हे केस त्वचेत घुसतात आणि त्यातून एक प्रकारचे विष शरीरात सोडले जाते. यामुळे होणारी आग इतकी भयंकर असते की ती कित्येक महिने किंवा कधीकधी वर्षभर जाणवू शकते. अनेक लोकांनी असे सांगितले आहे की या वेदना सहन न झाल्यामुळे त्यांच्या मनात आत्महत्येचे विचार आले. एका जुन्या कथेनुसार या वेदनांमुळे वैतागून एका व्यक्तीने स्वतःवर गोळी झाडून घेतली होती.
म्हणून याला हे नाव पडले. तुमचा 10वा प्रश्न आहे, कोणत्या शहराला संत्र्यांची राजधानी म्हटले जाते? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए उदयपूर, ऑप्शन बी नागपूर, ऑप्शन सी चंदीगड, ऑप्शन डी गोरखपूर. मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशनचे बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.